यशामध्ये कधी माणसाने माजू नये. ते हा. यश आणि दुःख दोन्हीही पचवण्याची क्षमता ठेवली पाहिजे. करेक्ट. दुःखामध्ये खचून जाता कामा नये आणि यशामध्ये हवेत ही उडता कामा नये. शिक्षण क्षेत्रातले जे आमदार होते त्यांचं कॉलेज केलं, एक बेलापूरला कॉलेज केलं. हा. त्याच्यानंतर आता जिथे मी आहे हा. तिथे जे कोर्सेस चालू आहेत, BBA BCA कोर्सेस, हा. हे शासनाच्या नवीन यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरुकिल्ली. अशी ही यशाची गुरुकिल्ली. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीमध्ये आज आपण भेटतो आहोत डॉक्टर शरद कुमार शहा यांना, जे सध्या वाशीच्या बकलीवाल कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत. आणि अर्थात बकलीवाल कॉलेजचे प्रिन्सिपल एवढीच त्यांची ओळख नाहीये, तर इतक्या अनुभवानंतर, इतक्या काय म्हणायचं, या वयात त्यांनी आता एक आणखी नवीन उपलब्धी मिळवलेली आहे. अँड दॅट मीन्स आता नुकतंच त्यांचं LLB कम्प्लीट झालेलं आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. आणखीन धन्यवाद मॅडम. येस. आणि वेलकम ऑन यशाची गुरुकिल्लीच्या सीझन 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. आणि मला आता तुम्हाला एक विचारायला आवडेल की तुम्ही मूळचे केमिस्ट्रीचे पोस्ट ग्रॅज्युएट, होय. तिथपासून पुढे तुमचा प्रवास चालू झाला. मध्ये बरीच वर्ष तुम्ही, मला वाटतं, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल होतात. इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड नसताना इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल. तर हा सगळा जो काही तुमचा प्रवास झाला त्याची सुरुवात कशी झाली आणि तो प्रवास कसा कसा पुढे गेला हे आपल्या रीडर्स, व्ह्युअर्सना बघायला आवडेल. धन्यवाद. प्रथमतः सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. मॅडम, ही संधी दिल्याबद्दल मी आपलाही आभारी आहे. आणि आपले आभार व्यक्त करून मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊ इच्छितो. येस. 1989 साली माझी मास्टर्स डिग्री रसायनशास्त्रामधून इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबईतील प्रसिद्ध महाविद्यालयातून झाली. तिथून माझी मास्टर्स डिग्री पूर्ण झाल्यानंतर माझ्या वडिलांची इच्छा होती की मी गावाकडे शेती करावी आणि आईची इच्छा होती की मी घर सोडून बाहेर आपला आपला मार्ग शोधावा. ओके. पर्यायाने मी आईनी सांगितलेला मार्ग स्वीकारला आणि घरातून बाहेर पडलो. तदनंतर 1990 साली त्यावेळेला मी PGDM केलं, ज्यावेळेला मॅनेजमेंटचे कोणतेही कोर्सेस नव्हते. ओके. आणि 1990 साली मी गार्डा केमिकल्स, नोसिल, कोकणातल्या चिपळूणमधल्या कंपनीमध्ये मला पर्सनल मॅनेजर, म्हणजे आजचा जे HR म्हणतो ज्याला आपण, त्याच्यामध्ये जॉबच्या संधी येऊन गेल्या. पण त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला विरोध केला, म्हणे या कंपनीतनं जायचं नाही, कारण या कंपन्या सगळ्या प्रदूषित ओकणाऱ्या कंपन्या आहेत आणि इथे तुला त्रास होऊ शकतो. पर्यायानं मग मला दुसरा मार्ग होता की टीचिंग प्रोफेशन मध्ये जाणं. आणि म्हणून मी 1990-91 ला या एज्युकेशनच्या प्रवाहात, शैक्षणिक प्रवाहात सामील झालो. प्रथमतः अधिव्याख्याता म्हणून रसायनशास्त्रातला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मी जॉईन केलं. आणि त्याच्यानंतर मला वर्षभरातच संधी अशी मिळाली की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन्स मला मिळत गेल्या. ओके. तो वयाच्या 22व्या वर्षीच मी प्रशासकीय कामामध्ये मॅनेजमेंटच्या व्यवस्थापनाच्या आदेशानुसार काम करू लागलो. 1994 साली मला संधी मिळाली. मुंबईमध्ये विलासराव देशमुख यांचं एक अभियांत्रिकी महाविद्यालय ऐरोलीमध्ये चालू झालं आणि त्याची नुकतीच ऍडव्हर्टाइजमेंट येऊन गेली होती आणि माझं सिलेक्शन वाशीमध्ये झालं.
आणि वन ऑफ द एक मेंबर, त्या जे 4 मूळ मेंबर होते त्यातला एक मी होतो. आणि ओके. माझ्याकडे परचेस डिपार्टमेंट, खरेदीचं डिपार्टमेंट होतं आणि तिथून सुरुवात झाली खरी कॉलेज एस्टॅब्लिशमेंटला ची माहिती घेण्यासाठी. त्या ओके. कॉलेजमध्ये नुसती बिल्डिंग होती. त्या कॉलेजमध्ये आत पाय टाकल्यानंतर साफसफाईपासून सगळे क्लासेस तयार करणं, खरेदी करणं, लॅबोरेटरीज कमिशन करणं, इथून ते नॉलेज मला मिळायला सुरुवात झाली. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 1996-97 मध्ये एका दुसऱ्या प्रसिद्ध महाविद्यालयाचे संचालक माझ्या महाविद्यालयात आले होते आणि त्यांनी माझं काम बघितलं आणि मला ते म्हणले, "सर, तुम्ही माझ्या महाविद्यालयाला उद्या भेट द्या." म्हणून मी दुसऱ्या महाविद्यालयात ठाण्यामध्ये भेट द्यायला गेलो आणि मला त्यांनी तिथेच ऑफर दिली, की तुम्हाला मी प्रमोशन देतोय. तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक या पदावरती कामाला या आणि लगेचच जॉईन व्हा. पण मला म्हटलं तसं करता येणार नाही. म्हटलं मला कमीत कमी 1 महिन्याची नोटीस द्यावी लागेल आणि त्याच्यानंतर ती नोटीस देऊन मी त्यांच्याकडे 1997 ला जूनमध्ये जॉईन झालो. ओके. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला त्यांनी उपप्राचार्य केलं आणि फेब्रुवारी 97-98च्या दरम्यान मला त्यांनी प्राचार्य केलं. तर ओके. वयाच्या 27-27व्या वर्षीच मला प्राचार्य पदावरती बसावं लागलं आणि तिथून जी प्रशासकीय सेवेचा माझा जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ज्याला म्हणतो, कॉलेज प्रशासन, ती मला अंगीकारावी लागली आणि तिथून माझा अनुभव प्रदीर्घ होत गेला. हळू-हळू मला त्या संदर्भातलं नॉलेज मिळत गेलं आणि मग ओव्हर द पिरियड ऑफ टाईम माझी कन्सल्टिंग फर्म चालू झाली. लोकांनी मला अप्रोचेस करायला सुरुवात केली. 2011 साली मी विश्वात्मक ओम गुरुदेव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्याची स्थापना केली. ओके. तिथेच मी पॉलिटेक्निक आणलं. त्याच्या आधीच्या कॉलेजमध्ये मी तिथेही पॉलिटेक्निक, तंत्रशिक्षण संचालनाचा जो पदविका अभ्यासक्रम चालू केला. फार्मसी कॉलेज चालू केलं. त्याच्यानंतर विश्वात्मक ओम गुरुदेवमध्ये शाळा चालू केल्या. त्याच्यानंतर नाशिकमध्ये एक म्हसरूळचं कॉलेज आहे, तिथेही मी माझं कन्सल्टिंग चालू होती. पुण्यामध्येही 2011 साली माझी कन्सल्टिंग चालू होती. असं करत मी 2017-18 पर्यंत माझी जी सर्व्हिस झाली ती इंजिनिअरिंग क्षेत्रात प्राचार्य, उपप्राचार्य अशा पद्धतीने झाली आणि जवळ-जवळ 29-30 वर्ष मी अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी केली. तर वाव. असा प्रवास. याच्यात माझ्याकडची जी महत्वाची डिग्री होती ही सायन्स म्हणजे रसायनशास्त्रातली डिग्री होती आणि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये काम करत असताना तुमची मूळ गरज ही तुम्हाला अभियंता असणं गरजेचं आहे. तुम्हाला अभियांत्रिकी ची डिग्री असणं गरजेचं आहे. त्यात पदव्युत्तर पदवी असण्याचं गरजेचं आहे. पण सद्गुरूंची कृपा, मॅनेजमेंटचं इच्छा आणि माझ्या आई-वडिलांची कृपा आणि आशीर्वाद याच्यामुळे मला ही संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करून मी कॉलेजच्या खूप भरभराट केली आणि मला जी काही संधी मिळाली त्या संधीचा योग्य तो फायदा घेत गेलो आणि सायन्स मधली विज्ञान शाखेतली पदवी, पदव्युत्तर पदवी असतानाही मी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राज्य केलं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. अगदी बरोबर आहे. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 2015 ला मी माझी व्यवस्थापनातली डिग्री पुरी केली, ज्याला आपण MBA MMS म्हणतो, हो. ती पुरी केली. त्याच्यानंतर मी डॉक्टरेट इन मॅनेजमेंट स्टडीज केलं. त्याच्यानंतर मग मी सायन्स मधून कॉमर्सकडे म्हणजे व्यवस्थापनाकडे वळलो. कारण मला ती माझी रिक्वायरमेंट वाटली. इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये काम करत असताना व्यवस्थापनातली डिग्री असायला पाहिजे. म्हणून मी पहिलं रसायनशास्त्रामध्ये माझी डॉक्टरेट करत होतो. पण दुर्दैवाने माझे दोन गाईड बदलले, दोन्ही वेळा 2 गाईड वारले. म्हणून मग मी व्यवस्थापनाकडे डॉक्टरेट डिग्री करण्याचा हे केलं मानस आणि त्यात मी डबल डॉक्टरेट माझी झाली. आणि ओके. त्याच्यानंतर जसं तुम्ही आत्ताच म्हणलात, की हा. 2023 मध्ये मी कायद्याचं शिक्षण घेण्याचा विचार केला, राईट. जो की 1994 साली माझी हा. बेडेकर महाविद्यालयात कायद्यासाठी कायदाविषयक पदवीसाठी ऍडमिशन प्रवेश घेतलेला होता. पण काही कारणामुळे मला ते करता आलं नाही. ते स्वप्न मी 2023 ला पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केला आणि आता 2026 ला प्रथम वर्ग श्रेणीमध्ये येऊन मी माझे वाव. कायद्याचं शिक्षण पुरं केलं. आणि एक्सलेंट. आता पुढचा मानस असा आहे की कायद्यामध्ये पदव्युत्तर पदवी घेण्याचा विचार आहे LLM. आणि तो प्रवेश माझा झालेला आहे मॅडम. तर हा माझा वाव. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम गेल्या 36 वर्षातला हा प्रवास आहे.
36 वर्षामध्ये जवळपास 30 ते 31 वर्ष, 3 दशक हा, प्राचार्य पदावर बसण्याचा मान, हा, सन्मान मला मिळालेला आहे. आणि हम्म. हे नक्कीच माझं अहोभाग्य आहे. आणि याच्यासाठी परमेश्वराचे, आई वडिलांचे आशीर्वादच माझ्या पाठीशी आहेत. नक्कीच. आणि त्याबरोबर मी म्हणेन की नुसता तो सन्मान मान नाहीये, तर 30 वर्ष तुम्ही प्राचार्य पदाची जबाबदारी वेगवेगळ्या ठिकाणी समर्थपणाने पेललेली आहे. कारण ही खुर्ची हा नुसता मान नसतो. त्या खुर्चीच्या खाली किती काटे असतात हे तिथे बसलेल्याला माहिती असतं. काटेरी मुकुट असतो. अक्षरशः. आणि तो पेलणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर संस्था निर्माण करणं हाही तुमचा अनुभव मोठा आहे. होय. कारण त्याच्यानंतर 2017 नंतर मी आर्ट्स, हा, कॉमर्स, सायन्स कॉलेजेस उभी केली. हा, त्याच्यामध्ये एका शिक्षण क्षेत्रातले जे आमदार होते त्यांचं कॉलेज केलं, एक बेलापूरला कॉलेज केलं. हा, त्याच्यानंतर आता जिथे मी आहे हा, तिथे जे कोर्सेस चालू आहेत, बीबीए, बीसीए कोर्सेस, हा, हे शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे एआयसीटी आणि डीटीच्या अंतर्गत गेले. आणि हा. त्याची अप्रुव्हल प्रोसेस जी होती ती माझ्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयात मी पुरी केली. आणि ओके. महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज बीबीए बीसीएचं असं होतं हा, की जे कॉलेजला बीबीए आणि बीसीए साठी एआयसीटी डीटीची प्रथम मान्यता माझ्या महाविद्यालयाला मिळाली. कारण वाव. इंजिनिअरिंग महाविद्यालयामधून मला हे एआयसीटी डीटीचं ज्ञान असल्या कारणामुळं त्याचा हा, वापर इथे झाला. आणि हा, इथे त्या एआयसीटी आणि डीटीची मान्यता मिळवण्यासाठी मला ते हा. सोपं गेलं. वाव. खूप छान. आणि मला वाटतं तुम्ही आणखीन शहापूरला पण एक कॉलेज चालू केलंय ना? होय, विश्वात्मा कोम गुरुदेव कॉलेज, ज्याचं आता नाव आत्मा मलिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हा, शहापूरला 2011 ते 17 मध्ये मी होतो. हा, ते तानसा धरणाच्या पाठीमागं कॉलेज आहे. हा. आणि जंगलीदास महाराज त्यांच्या गुरूंचं हे कॉलेज आहे. आश्रम ओके. व्यवस्था आहे. हा, तिथे आम्ही महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय उभं केलं. हा, सोबत पदविका अभ्यासक्रम चालू केला. त्याच्यानंतर व्यवस्थापनाची इच्छा होती शाळा चालू करावी, हा. त्याच्यासाठी मार्गदर्शन केलं. ओके. आणि बेसिक मूळ मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे, व्यापाराचा मुलगा असल्यामुळे हा, तिथे खूप 100 एकर जवळपास जागा होती. हा, शेतीसाठी मार्गदर्शन, आंब्याची लागवडीसाठी मार्गदर्शन हा. वगैरे वगैरे, जे जे काही त्या वेळेला त्या माझ्याकडून त्यांना काही अपेक्षित होतं ते ते हम्म. मी पुरं करून तिथूनही मी आलेला आहे. अप्रतिम. आणि मला वाटतं आत्ताच तुमचं आपण तेही थोडे त्याचे ग्लिम्पसेस इथे दाखवूया. तुमच्या बकलीवाल फाउंडेशन मध्ये आत्ताच तुमच्याकडे पदवीदान सोहळा पार पडलेला होता नुकताच. होय, होय, होय. ही म्हणजे तिसरी बॅच आहे. तिसरी बॅच आहे. म्हणजे पदव्या तर भरपूर कॉलेजेस मधनं मिळतात लोकांना, पण हो, असा होय. सोहळा सगळ्या कॉलेजेस मध्ये होत नाही जो तुमच्याकडे झाला होता. हो. विद्यार्थी संख्या 300च्या वर होती. हा, आणि त्याच्यामुळं हा, विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये हा, मोठ्या प्रमाणावरती हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. हम्म, त्यासाठी जवळपास पाऊस असतानाही 4 जुलैला हम्म. 450 विद्यार्थी, आजी माजी विद्यार्थी, पालक यांनी हजेरी लावली. वाव. आणि त्या कार्यक्रमाला एवढ्या अवघड परिस्थितीतून विद्यार्थी माझ्याकडे आले, पालक आले. हा, त्यामुळे मनापासून पालकांचं आणि विद्यार्थ्यांचे मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. हम्म. आणि त्यांचं अभिनंदनही करतो की या अडीअडचणीतून ते विद्यार्थी येऊन आपल्या पदवीचं ग्रहण त्यांनी केलं. आणि ते आता येणाऱ्या नवीन जगामध्ये हम्म. त्यांचं पहिलं पाऊल ठेवण्यासाठी ती लोक सज्ज झाली. अगदी सुंदर. आता याच्यानंतर मी एक आणखीन असं विचारू इच्छिते, ते म्हणजे की प्रत्येक आता पुढच्या पिढ्या, नवीन जनरेशन ज्याला आपण आता लोक त्यांना जेन झेड वगैरे म्हणतात, जेन झी म्हणतात, जेन झी, जेन जेन झी, झेड. हा, जेन झी, जेन झेड, या लोकांना आणि त्याच्यानंतर येणाऱ्या पिढ्यांकरता तुम्ही
शिक्षणाच्या बद्दलचा त्यांचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे किंवा कसा असणं हे एक आपण म्हणू सशक्त दृष्टिकोन कसा असावा याबाबत काय म्हणा? नक्कीच. सर्वात प्रथम मी या महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदावर काम करत असताना हं, माझ्यामधली एक कमतरता मला जी जाणवली हं, की मी संशोधनाकडे कमी वळलो. कारण हं, प्रशासकीय काम करत होतो. शैक्षणिक कामाबरोबर प्रशासकीय काम करत असताना संशोधनाकडे माझं दुर्लक्ष झालं होतं. हं, त्याच्यानंतर जेव्हा माझी डबल डॉक्टरेट पुरी झाल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आता मला संशोधनाकडेही वळलं पाहिजे. आणि हं, म्हणून सर्वात प्रथम मी मला स्वतःला माझं शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान मजबूत करण्यासाठी हं, जवळपास गेल्या मागच्या 10 ते 12 वर्ष 15 वर्षामध्ये जवळजवळ 75 ते 80 संशोधन पत्र तयार केली, ज्याला आपण रिसर्च पेपर म्हणतो, ते या, तयार केले. त्यामध्ये निरनिराळे विषय म्हणजे रसायनशास्त्रावर केले, HRM मॅनेजमेंटवर केले, मार्केटिंग मॅनेजमेंटवर केले, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटवर केले, फायनान्शियल मॅनेजमेंटवर केले. हं, तद्वतच त्याच हं, बरोबरीनं मी हं, आतापर्यंत 15 पेटंट फाईल केली, ज्याच्यामध्ये 2 युटिलिटी पेटंट आहेत. हं, हं, आणि सद्यस्थितीमध्ये कोकणातले काही जी फळं आणि उद्योग जे चाललेले आहेत, हं, त्या फळांवरती माझं संशोधन चालू आहे, की ओके, तिथल्या फळांचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी मला काय करता येईल. आणि ओके. म्हणून मी काही फळांवर ज्यांची नावं मी आता सांगू शकत नाही, कारण ते पेटंटच्या प्रोसेसमध्ये आहे. हा, मग नाही त्याच्यावरती माझं सांगायचं. काम केलेलं आहे. हं, आणि माझी ही पेटंट लवकरात लवकर पब्लिश होतील याची मला खात्री आहे. हं, हं, त्याच्यानंतर उल्लेखनीय काही कार्यक्रम म्हणजे मी जवळपास 9 पुस्तकं प्रकाशित केली, जी रसायनशास्त्र, उपयोजित रसायनशास्त्र ज्याला आपण इंग्लिशमध्ये अप्लाइड केमिस्ट्री म्हणतो, हं, त्याच्यावरती 6 पुस्तकं. त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये मी जवळपास 3 पुस्तकं लिहिली आणि आत्ता 4थं आणि 5वं पुस्तक चालू आहे. हं, हं, नवीन संकल्पना केंद्र शासनाने जी आणलेली आहे, न्यू हं, एज्युकेशन पॉलिसी, हं, त्याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टमला अतिशय जास्त महत्त्व दिलेलं आहे. ओके. आणि म्हणून इंडियन नॉलेज सिस्टमची सांगड चालू काळामध्ये व्यवस्थापनामध्ये कशी अंमलात आणता येईल, हं, याच्यावरती माझा अभ्यास करून त्याचा मी एक पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे. ऑलरेडी काम चालू झालेलं आहे. ओके. तुम्ही जो प्रश्न मला विचारला हां, की येणाऱ्या पिढीला काय करायला पाहिजे, तर आता माझी पिढी ही आता मी 60त आलो. हं, पण मुद्दा असा आहे की येणाऱ्या पिढीला आता काय पाहिजे, हं, तर आता येणाऱ्या पिढीला पुस्तकी ज्ञानाबरोबर निरनिराळी स्किल्स अवगत असायला पाहिजेत. अगदी जसं खरं. की आपण जी युनिव्हर्सिटी हो, चालू केलेली आहे, आपली माझी मल्टिव्हर्सिटी ऑफ मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस आहे. सक्सेस जी आपण चालू केलेली आहे, हो, हो. ज्याच्यामधून मला जो काही आकलन झालं की आपण स्किल कोर्सेस विद्यार्थ्यांना होय, देणार आहोत. आणि करेक्ट. आजच्या जगामध्ये नुसतं पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही, तर हं, विद्यार्थ्यांच्याकडे निरनिराळी उपयोजित स्किल्स, अप्लाइड स्किल्सची आवश्यकता आहे. हं, मग ती कोणतीही असतील, विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे, आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये हेच तर आणलेलं आहे हो, की जरी सायन्सचा विद्यार्थी असेल तरी तो कॉमर्समध्ये शिक्षण घेऊ शकतो. हं, कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर तो कम्प्युटरचं शिक्षण घेऊ शकतो. होय, कम्प्युटरचा विद्यार्थी असेल तर तोही कॉमर्सचं, अकाउंट्सचं शिक्षण घेऊ शकतो. येस. कारण ही जी काही हा जो काही संकल्पना ही आणलेली आहे आणि हा जो बदल आणलेला हां, आहे, याच्यामुळे मूळ प्रवाहाच्या सोबत विद्यार्थ्याला त्याच्या आजूबाजूने जाणारे जे प्रवाह आहेत, त्यांनाही सोबत घेऊन त्या हां, विद्यार्थ्याला आपली प्रगती करणं हे अत्यंत आवश्यक आहे. होय. जेणेकरून, कारण आता सद्यस्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे, तुम्ही कुठेही नोकरी करायला गेलात, तर हं, नोकरी करत असताना तुम्हाला कुठलीही कंपनी, ऑर्गनायझेशन खिशातनं पैसे काढून देत नाही. नाही. तर ज्या वेळेला तुम्ही ₹10 त्या ऑर्गनायझेशनसाठी कमवता, हां, त्यातले तुम्हाला 2 पैसे पगार म्हणून मिळाला जातो, होय, दिला जातो. जसं तुम्ही त्या कंपनीला जास्तीत जास्त नफा मिळवून देता, तसं तुमचं पगाराचं प्रमाण, जे काही प्रमाण आहे, हे हो, वाढवलं जातं. हे करेक्ट. गुणोत्तर आहे. हो, म्हणजे तो डायरेक्टली प्रपोर्शनल रेशो आहे. तुम्ही हो, कंपनीला प्रॉफिट जेवढं जास्त करून द्याल,
हा तेवढं तुम्हाला पगार जास्त मिळेल. आणि करेक्ट. हे केव्हा शक्य आहे? हे जेव्हा शक्य आहे की तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. उद्योगधंद्यासाठी असेल, नोकरीसाठी असेल किंवा आपले निरनिराळे छंद जे असतील ते सांभाळण्यासाठी असेल. जसं की बरोबर. तुम्ही मला सांगितलं, तर माझ्याकडे एक मी छोटा छंद जोपासलेला आहे, जो की मला भविष्यामध्ये माझा भविष्य निर्वाह निधी म्हणून मला कामात येईल. अच्छा. तर तो छंद कदाचित आपल्यालाही माहित नसेल. तर तो हम्म. असा आहे, आय एम अ न्यूमिस्मॅटिक. मी जुनी नाणी, जुन्या नोटा, त्याचप्रमाणे परकीय चलन, न्यूमिस्मॅटिक हा जो आम्ही त्याला न्यूमिस्मॅटिक म्हणतो, ह्या प्रकारामध्ये हा माझा जो छंद आहे, याच्यामध्ये कमोमरेटिव्ह कॉइन्स, नॅशनल, इंटरनॅशनल असा 1000 वर्ष जुनी नाण्यापासून आतापर्यंतची नाणी, नोटा, देशी, विदेशी, डिमॉनिटाईज नाणी ही मी जमा करत असतो. ओके. माझ्याकडे 50-60 वर्षापूर्वीचे रुपयाचे बंडल्स आहेत. आजच्या तारखेतही जी छापली गेलेली रुपयाची बंडल्स आहेत. ओव्हर द ओके. पिरियड ऑफ टाइम 5-50 वर्षाची निरनिराळी गव्हर्नर्स असतील, सेक्रेटरी असतील, त्यांच्या नोटा आहेत. नोटांमध्ये पण खूप प्रकार आहेत. हो. हे मी जमा करत राहतो. आज जे न्यूमिस्मॅटिक लोक आहेत, जे कलेक्टर्स आहेत, कॉइन कलेक्टर्स, करन्सी कलेक्टर्स, त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक गोष्टीला एवढी व्हॅल्यू आहे. आज 10 रुपयाची नोट हा. एखादी स्पेसिफिक असेल, तर तिला भविष्यात 10 रुपयाला 2000-5000 रुपये मिळतात. येस. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला मी द्यायचं झालं, तर प्रत्येक नोटेवरती 9,99,000 नोटेवरती 6 डिजिटचाच नंबर असतो हो. आणि 10 लाखाच्या नोटेवरती 7 डिजिट आहे, तो नंबर असतो 10 लाख. तर 6 डिजिट नंबरमध्ये ज्या वेळेला तुम्ही पहिले 2 डिजिट हे 31च्या आत असतील, मधले 2 डिजिट हे 12च्या आत असतील आणि बाकी कुठलेही असतील, तर ती तुमची नोट आहे, तिला तुमच्या जन्मतारखेची नोट म्हणून गणलं जातं. उदाहरणार्थ 17 सप्टेंबर 1950 श्रीयुत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांची ही जन्मतारीख. जर तुम्हाला त्या नोटेवरती 170950 असा नंबर असलेली जर नोट मिळाली, तर त्या नोटला आपण हे म्हणतो की ही श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या जन्मतारखेची नोट आहे. जी 10 रुपयाची नोट तुम्हाला 5000 रुपये भविष्यात देऊन जाईल. कारण ती नोट 10 लाखात एकच छापली जाते. तो नंबर एकदाच येतो. आणि म्हणून निरनिराळ्या लोकांच्या जन्मतारखा, मृत्यूंच्या तारखा, कुठले स्पेसिफिक इव्हेंट्स अशाही नोटा मी जमा करतो. आणि ह्याला आम्ही न्यूमिस्मॅटिक म्हटलं जातं. याच्यामध्ये कॉइन्स, नोट्स हा छंद मला आज गेली 30 वर्षापासून आहे. माझ्याकडे खूप सारं त्याचं कलेक्शनही आहे. आणि हे जे कलेक्शन भविष्यामध्ये माझ्या उतारवयात मला जर गरज लागली, परमेश्वर करो तशी गरज लागणार नाही, जर गरज लागली तर मला ही लाख रुपयाचे 10 लाख रुपये देऊन जातील. नक्कीच. नाही तर ही धरोहर पुढच्या पिढीकडे मी सुपूर्द करेल. त्यांनी त्याच्यात वाढ करावी. त्याच्यामुळे नुसताच तुम्हाला अभ्यास, नुसतीच नोकरी न करता याच बरोबरीने काही स्किल्स अक्वायर केली पाहिजे. त्यापैकी हे एक स्किल आहे. प्रत्येक नाणी, नोटा कशा अभ्यास कराव्या, त्याच्या मागचा इतिहास काय, भूगोल काय, हे एक स्किल आहे. आणि त्याप्रमाणे आपला संग्रह वाढवत जावा. आणि त्याप्रमाणे ती स्किल मी अक्वायर केलेलं आहे. तर त्या मला येणाऱ्या पिढीला हेही सांगायचं आहे की नुसतं पुस्तकी ज्ञान न घेता तुम्हाला त्याच्याच बरोबरीनं अप्लाइड नॉलेज, डिफरंट काइंड ऑफ स्किल्स, निरनिराळ्या प्रकारची उपयोजित स्किल्स ही तुम्ही अक्वायर करा. त्याच्यामध्ये तुम्ही प्रगती करा आणि त्याच बरोबरीने असा एखादा छंद जोपासा की ज्या वेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा मानसिक, शारीरिक ताण ज्या वेळेला येतो, त्या छंदातून तुमचा मानसिक, शारीरिक ताण हा निघून जातो. आणि अजून एक गोष्ट जी मी सांगू इच्छितो की 2011 पासून मी थोडासा मेडिटेशन या विषयाकडे वळलो, जो आपलाही आवडीचा विषय आहे. होय होय. जे आपणही त्याच मार्गातले आहात. होय होय. तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम म्हणजे असं लक्षात आलं
की मेडिटेशन इज द पॉवरफुल की ऑफ एव्हरी सक्सेस. ऍब्सोल्युटली. इट इज अ मास्टर की. तुम्हाला यशाकडे जर वाटचाल करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटापासून सुरुवात करा. रात्री झोपताना 5 मिनिटं मिनिमम अगदी. तुम्ही ध्यानधारणा करा. दिवसभरात काय केलंय, काय चुका केल्या असतील तर देवाकडे माफी मागा. हम्म. तुमच्यासाठी काही चांगलं झालं असेल त्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करा. परमेश्वराचे आभार व्यक्त करा. दिवसभरात येणाऱ्या तुमच्या बरोबर ज्यांची मुलाखत होते, चर्चा होते, काही भानगडी होतात, भांडणं होतात किंवा ज्यांच्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो त्यांना माफ करा. आणि ज्यांना आनंद मिळतो त्यांना थँक्स द्या, धन्यवाद म्हणा, जेणेकरून तुमचा मानसिक तणाव कमी होतो. आणि Absolutely. त्याचबरोबरी तुम्ही यशाकडे नक्की तुमची वाटचाल करू शकता. अगदी. गेल्या 37 वर्षामध्ये अनेक अडचणी मलाही आल्या, हा. पण आज गेली 30-32 वर्ष उपप्राचार्य, प्राचार्य म्हणून ह्या कामाचा जो मला अनुभव आलाय हा. आणि मला हा जो काही सन्मान मिळाला त्याच्या माग नुसतीच परमेश्वराची तर कृपा आहेच, आई वडिलांची कृपा आहे. आणि मी सर्वात जो विश्वास ठेवतो तो 3D वरती. हम्म. पहिला डी आहे डिसिप्लिन, हम्म. दुसरा डी आहे डेडिकेशन, हम्म. तिसरा डी आहे डिटर्मिनेशन. करेक्ट. तर हे 3D प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आणले पाहिजेत, आपल्यात ते स्वीकारले पाहिजेत. आणि त्याच्या बरोबरीने एक चौथा डी असतो. प्रत्येकालाच तो मिळतो असं नाही, कारण तो तुमच्या हातात नसतो. आणि तो डी म्हणजेच डिरेक्टर, म्हणजेच मेंटॉर, म्हणजेच गुरु. ज्याला उत्तम गुरु मिळाला त्याला खजिना मिळाला. खरी गोष्ट आहे. द पर्सन हू गॉट गुड मेंटॉर गॉट बिग ट्रेझर इन हिज हर लाईफ, येस. असं म्हटलं जातं. आणि मला माझ्या आयुष्यात अनेक गुरु मिळाले. त्याच्यामुळे माझ्या आयुष्याचा जो खजाना आहे तो अनेक पटीने समृद्ध झाला. आणि त्याचमुळं मी या यशाला गवसणी घालू शकलो. आणि 3 दशकं, अजून 2-4 वर्षांनी 3 तप, असं मला म्हणता येईल, होय. मी प्राचार्य पदावर राहील. हा, तर हीच अगदी. माझ्या यशाची जी गुरुकिल्ली आहे त्याचं श्रेय हे माझे आई वडील, निश्चितच माझे सहकारी, त्याचबरोबरीने परमेश्वर आणि आपल्यासारखे सगळे हितचिंतक होय. यांच्याचमुळे माझा प्रवास हा सुखकर झाला. अडीअडचणीतून मी मात करत गेलो. अगदी. अगदी करेक्ट. म्हणजे ह्याच्यातून तुम्ही एकदा स्पष्ट केलं की यश हे असं अचानक काहीतरी खजिना सापडला नाही. असं नाही सापडत. ते नाही, यश नाही. झाडासारखं, वृक्षासारखं हळूहळू हळूहळू ते जोपासावं लागतं, वाढवावं लागतं, जोपासावं लागतं. जपावं Yes. लागतं. आणि बरोबर. त्याचबरोबर क्षणोक्षणी त्या यशाची काळजी घ्यावी लागते, तेव्हाच ते हा, राहतं. कारण यशामध्ये कधी माणसाने माजू नये. ते हा. यश आणि दुःख दोन्हीही पचवण्याची क्षमता ठेवली पाहिजे. करेक्ट. दुःखामध्ये खचून जाता कामा नये आणि यशामध्ये हवेत ही उडता कामा नये. आणि अगदी. म्हणूनच मला असं वाटतं, मी एक ओळ सांगतो हा. की दोन्ही गोष्टीमध्ये हा. तुम्हाला मंत्रासारखी उपयोगी पडते. जे खचलेले आहेत, जे आयुष्यात दुःखी झालेले आहेत, जे निराश झालेले आहेत, नैराश्याकडे जात आहेत, त्यांच्यासाठी ही ओळ अत्यंत महत्वाची आहे. ही दिवस जातील. आणि जी लोक हवेत आहेत, ज्यांना उन्माद झालेला आहे, ज्यांना मस्ती आलेली आहे, ज्यांना पैशाचा माज आलेला आहे, सत्तेचा माज आलेला आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही ओळ महत्वाची आहे. ही दिवस जातील. याच्यावरून मला एक आठवलं, जे मला बऱ्याच वर्षांपूर्वी कमलाकर सारंगनी मला एक त्यांचं पुस्तक वाचायला सांगितलं होतं, बाइंडरचे दिवस. सखाराम बाइंडर नाटक, विजय तेंडुलकरांचं. नाटक. हो, आणि होय, होय. त्या नाटकावरती खूप काय 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 झालं होतं. आणि जेव्हा विजय तेंडुलकर ती केस जिंकले त्यावेळेला सुरेश भटांनी विजय तेंडुलकरांच्या करता एक कविता लिहून पाठवली होती, बरं. ऍज हिज एक्नॉलेजमेंट अँड कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणू आपण. जी, आणि त्या कवितेचं नाव होतं विजय. विजय. आणि Good. त्याची सुरुवातच होती, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही,
दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही. करेक्ट करेक्ट, सत्यवचन. ही अप्रतिम कविता होती की मी तर बऱ्याच वेळेला जेव्हा जेव्हा कोणीही डिप्रेशन वाली मंडळी माझ्या समोर आली तर मी त्यांना ती कविता लिहून त्यांना सांगायची, तुमच्या घरात कुठेतरी समोर दिसेल अशा फ्रेम ठिकाणी करून लावून लावा. ठेवा, बरोबर येता आहे. जाता वाचा, म्हणजे तुमच्या खरंय. लक्षात येईल की ठीक आहे, आता हा राईट नाव यू आर रायडिंग थ्रू अ रफ पॅच आपण म्हणू, आपला रस्ता बरोबर. खडकाळ आहे, पण म्हणून रस्ता संपलेला नाहीये. नाहीये नाहीये. खडकाळ रस्ता काळजीपूर्वक पार केला तर पुढे चांगला रस्ता येणारच आहे आपल्याकरता. येणारच आहे. ही गोष्ट जेव्हा आपण समजतो त्यावेळेला आणि त्याच वेळेला माणूस कायम स्टेडीली यशाकडे जाऊ शकतो. त्याचे जमिनीवर पायही राहतात आणि यशाकडची वाटचाल सुकर होते. होय. आणि मला वाटतं यश पचवणं, जे मगाशी तुम्ही म्हणालात, तो एक फार महत्वाचा विषय आहे. कारण ज्यांना यश पचवता येतं तेच अधिक काळ यश टिकवून ठेवू शकतात. टिकवून ठेवतात. बरोबर आहे. त्यांना पचवता बरोबर येत आहे. नाही त्यांचं यश हे पिसासारखं उडून जातं. बरोबर आहे. बरोबर आहे. असं खरं आहे. तर या पद्धतीने मला वाटतं आपण पुढच्या पिढीला जो काही मेसेज द्यायचा, संदेश द्यायचा, तो हाच आपण द्यावा की 3 Ds लक्षात ठेवा हो. आणि त्या चौथा डी पण शोधा. चौथा डी शोधा. चौथा डी शोधा. शोधा. योग्य वेळेला तो मिळतो आणि हम्म. त्याचा आदर करा, त्याचा सन्मान करा हम्म. आणि त्याचे विचार तुमच्या अंमलात आणा. मग ते होय. तुमचा चौथा डी आई असेल, वडील असतील, होय. कोणतीही थोर व्यक्ती असेल, त्यांचे विचार तुम्ही तुमच्या अंमलात आणून हम्म. त्याच्या मार्गदर्शनामध्ये त्या तुमची वाटचाल चालू ठेवा. अगदी खरंय. याच्यात पुन्हा मला याच्या चौथ्या डी बद्दल एक गोष्ट आठवली जी ओशो सांगायचे, जी. आणि ते म्हणजे डोंट लुक फॉर अ परफेक्ट मास्टर, बी अ परफेक्ट डिसायपल अँड Yes. युअर मास्टर विल ऑटोमॅटिकली अपिअर. म्हणजे तो चौथा डी हा परफेक्ट डिसायपल बनण्याचा असणं अत्यंत महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. ते त्याच्यातनं रिअलाइज. खरंय खरंय. त्याच्यासाठी म्हणजे मी असं उदाहरण देईल हा. की गुरु करत असताना, गुरुकडे जात असताना हा. तुमची पाटी स्वच्छ कोरी करून जा. हा. त्या पाटीवर काहीतरी लिहिलेलं आहे आणि ते गुरु समोर तुम्ही जाताय हा. आणि त्याला तुम्ही जर सांगत असाल मी हे ऑलरेडी लिहिलेलं आहे, हा. तर ते चुकीचं आहे. तर ती कोरी पाटी करा, त्याच्यावर गुरूंना काय ते जे मार्गदर्शन करायचं ते लिहू द्या हम्म. आणि ते तुम्ही उत्तम प्रकारे आचरणात आणा. हम्म. हाच त्यातला एक महत्वाचा भागही आहे. अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हे सगळं करताना तणाव नको, आणि तणाव नको असेल तर मन रिकामं पाहिजे, स्वच्छ पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे पाटी कोरी ठेवायची. बरोबर आहे. दॅट वे. खरं आहे. सो मला वाटतं ह्या सगळ्या चर्चेतून आपल्या प्रेक्षकांना खूप काही छान मिळालेलं असेल असं आपण गृहीत असं मला वाटतंय. येस. नक्कीच. आणि म्हणून आपण आता इथे पुनश्च थांबूया. एकदा. धन्यवाद. येस. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोश खरजी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरु किल्ली.
अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी केली. वाव. असा प्रवास. याच्यात माझ्याकडची जी महत्वाची डिग्री होती ही सायन्स म्हणजे रसायनशास्त्रातली डिग्री होती. आपले निरनिराळे छंद जे असतील ते सांभाळण्यासाठी असेल. जसं की बरोबर. तुम्ही मला सांगितलं तर माझ्याकडे एक मी छोटा छंद जोपासलेला आहे, जो की मला भविष्यामध्ये